नमस्कार महाराष्ट्र. आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मी आता पनवेल रेल्वे स्टेशनला आहे. मी आता हे आहे तसंच आहे अजून. ह्या ब्रिजवरून चालताना सांभाळून लेफ्ट राईट करत जायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच. हे आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला पाहतोय. हे पहा, हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन आणि हा जो एक ब्रिज बनलेला आहे तोच. हे सर्व काम पनवेल रेल्वे स्टेशनचं, पनवेल कर्जत लाईनचं हे काम चालू आहे. हे पाहतो आपण पनवेल रेल्वे स्टेशनला काम चालू आहे. तर हे संपूर्ण काम पनवेल कर्जत लाईनचं आहे. हे पाहतो आपण. चला जाऊया पुढे. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे, पनवेल कर्जत लाईनचं. पाहतो आपण. तर ह्या नेहमीप्रमाणे मी एक्सेलवरून जात आहे. पनवेल रेल्वे स्टेशनलाच आहे. हे पाहतो आहे तिकीट काउंटर आणि हा आपला एक्सेलेटर पनवेल रेल्वे स्टेशनचा. आणि इकडे पनवेल कर्जतचं काम चालू आहे. चला हे पहा. तर हे पनवेल रेल्वे स्टेशनला काम चालू आहे, बघतो आपण. हे बघा, हे पनवेल रेल्वे स्टेशनला काम चालू आहे. आत्ता आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशन. पुढेच आहे पनवेल रेल्वे स्टेशन. तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. हे इथं साईबाबा मंदिर आहे तिथे पुढे. आणि बाजूलाच पनवेल रेल्वे स्टेशन, पनवेल कर्जतचं काम चालू आहे. असं परिस्थिती आहे. जायला जागा, पण जेव्हा चालू आहे तेव्हा जायला जागा मिळेल. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन. चला पनवेल कर्जतचं काम चालू आहे. तर हे लिफ्टचं काम चालू आहे. आणि हे पुढे हे बघा, हे आहे पनवेल कर्जतचं काम. या स्टेशनला लागणाऱ्या विटा वगैरे आणून ठेवलेले आहेत. तर आपली गाडी देखील लागलेली आहे. आता होतं इंडिकेटरमध्ये गेलं नाव ते. वाव, हे सर्व पाहू शकतो. पनवेल कर्जत कॅरिडॉरचं काम चालू आहे. हे पनवेल कर्जत कॅरिडॉरचं काम, WTFCचं पण काम चालू आहे. हे पाहतो आपण पनवेल टर्मिनस. आणि त्याच्या पुढे ते समोर बघा नवीन एक ब्रिज बनतो आहे. तरी आपली ट्रेन आता आलेली आहे. त्या ट्रेनने आपल्याला निळजेपर्यंत जायचं आहे. मी आता आलो आहे निळजे रेल्वे स्टेशनला. पनवेल दिवा ट्रेन वसई दिवापर्यंत जाणारी एक ट्रेन आहे मेमो. त्याने मी निळजेला आता आलेलो आहे. तर आपल्या व्हिडिओच्या खालती लिहिलेलं असतं की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. म्हणजे UBAला महाराष्ट्रात सत्तेत आली तर संविधानिक आणि त्याच्या जाहीर भूमिकानुसार काय काय बदल जे होणार आहेत ते मी तुम्हाला, काही महत्त्वाचे बदल होणार आहेत ते मी सांगतो. की राजकारणात होणारे बदल हे प्रामुख्याने झाले पाहिजे. कारण की बहुजन केंद्रात सत्ता आली पाहिजे बहुजनांची. निर्णय प्रक्रियेत SC ST OBC भटक्या विमुक्त अल्पसंख्याक यांचा थेट सहभाग असला पाहिजे. राजकारण हे लोक केंद्रित राजकारण झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे घराणेशाहीला आळा. एकाच कुटुंबाचा सत्ता मक्तेदारीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की एका घरामध्ये 3-3 नगरसेवक, 3-3 आमदार, 3-3 खासदार जर होत असेल तर देशाचा विकास कसा होणार. हां, तर ह्या गोष्टीकडे देखील बघितलं पाहिजे.
आणखीन शिक्षण क्षेत्रात बदल, तर ह्यामध्ये दर्जेदार मोफत शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. दर्जेदार मोफत शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. सरकारी शाळा कॉलेजेस मजबूत करणे ह्यावर देखील लक्ष दिलं पाहिजे. इंग्रजी आणि तंत्रज्ञान शिक्षण ह्या सर्व गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. SC ST OBC VJNT शिष्यवृत्ती थेट खात्यात त्यांना अनुदान झालं पाहिजे. वेळेत फी माफी पूर्णपणे केली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित अंमलात जर आणल्या तर आपल्या भारताला पुढे जाण्यास कोणी थांबवू शकत नाही. मी आता आलो आहे निलजे रेल्वे स्टेशनला. म्हणजे हे इथं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येतं आहे. इथली महानगरपालिका वेगळी आहे. तर दुसरी गोष्ट आहे, शिक्षण क्षेत्रात बदल झाले पाहिजे. दर्जेदार मोफत शिक्षण झालं पाहिजे सगळीकडे. सरकारी शाळा कॉलेजेस मजबूत करण्याकडे भर दिला पाहिजे. रोजगार आणि अर्थव्यवस्था याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक युवकांना नोकरी, MIDC सेच प्रकल्पात स्थानिकांसाठी आरक्षण ठेवले पाहिजे. कंत्राटी नोकऱ्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे खास करून, कारण की भरपूर ठिकाणी कंत्राटी नोकरदार खूप आहेत. आणखीन म्हणजे खास करून महाराष्ट्रात बहुजन उद्योगधंदे उभे राहिले पाहिजे. जसे की छोटे उद्योग, हातगाडी झालं, स्टॉल झालं. स्वयंरोजगाराला हे भांडवल देणारं असतं खूप. बहुजन उद्योगांसाठी स्वतंत्र निधी ठेवला पाहिजे. आणखीन चौथी गोष्ट आहे सामाजिक न्याय आणि संविधान. संविधान हे सर्वोच्च असलं पाहिजे नेहमीच. संविधानाचं आपल्याला मार्गदर्शन करतं. आरक्षणात कपात नाही केली पाहिजे. कटक काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्यायाविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे. जातीय अत्याचार प्रकरणात जलद न्याय व्यवस्था पाहिजे. पोलीस व प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य, पाणी आणि घर. मोफत व दर्जेदार आरोग्य. सरकारी रुग्णालये सक्षम केली पाहिजे. खाजगी रुग्णालयाचे बिल नियंत्रणात ठेवले पाहिजे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे पाणी आणि घर हे मूलभूत हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजे. पाण्याचे हक्क, ड्रेनेज झालं, घरे झाली, ह्या योजना नाहीतर हे हक्क आहेत, हे प्रत्येक भारतीयाला मिळालंच पाहिजे. राजकीय सांस्कृतिक बदल देखील झाले पाहिजे. म्हणजे पैसा, दारू, जात ह्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. निवडणुकीत पैसा व दारूवर कडक कारवाई केली पाहिजे. विचारांवर मतदान घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जनतेसाठी थेट संवाद राहिला पाहिजे. जसं की सोशल मीडिया झालं, सभा, संविधान अभ्यास शिबिरे. नेत्यांपेक्षा चळवळीला महत्त्व दिलं पाहिजे प्रत्येक भारतीयांनी, कारण की आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे प्रत्येकासाठी. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा परिणाम होईल जर काँग्रेस, भाजप, शिवसेना यांचं वर्चस्व कमी झालं आणि वोट बँक ऐवजी विचार बँक जर प्रस्थापित झाली. बहुजन समाज राजकीयदृष्ट्या खूप आत्मनिर्भर बनू शकतो. यांची जर सत्ता महाराष्ट्रामध्ये आली तर खूप बदल घडू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर सत्तेचा चेहरा बदलेल, आवाज बदलेल आणि राजकारणाचा अर्थ बदलेल. तर आता आपण निलजेमध्ये आलेलो आहोत आणि हे कल्याण डोंबिवलीमध्ये येतं. इथे देखील फुटपाथ आणि रस्ते याची दुर्व्यवस्था आहे, ह्याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने. तर व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण की खूप मोठी झालेली आहे. 10 मिनिटाची व्हिडिओ होत आली आहे मला वाटतं. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. पनवेलचे अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. धन्यवाद.